ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, स्वर्गामध्ये प्रत्येकाला जाण्याची इच्छा आहे। असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याला स्वर्गामध्ये जायचं नाही। प्रत्येकाच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे, एक प्रकारची उत्कंठा आहे, ते स्वर्ग कसा आहे ते पाहणे किंवा स्वर्गामध्ये जाण्यासाठी धडपड करणे। आणि कुठल्याही व्यक्तीला नरकात जावं असं वाटत नाही। स्वर्ग प्राप्ती प्रत्येकाला व्हावी अशी वाटत आहे। परंतु नक्की स्वर्ग कोणाचा आणि स्वर्गामध्ये कोणाचा प्रवेश होणार आहे, हा मात्र प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडत असतो। आणि त्याचं रहस्य आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे, किंबहुना ते रहस्य उलगडून सांगत आहे की स्वर्गामध्ये प्रवेश कोण करणार आहे। पुष्कळ वेळा आपली एक समजूत असते, चुकीची समजूत असते की मी जास्तीत जास्त प्रार्थना केली म्हणजे मी स्वर्गात जाईल, किंवा मी ख्रिस्ती आहे म्हणून मी स्वर्गात जाणार आहे, माझा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे म्हणून मी स्वर्गामध्ये जाणार आहे। तसं नाही। तर स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपण श्रीमंत असलोच पाहिजे असं नाही, आपण 24 तासच प्रार्थना केली पाहिजे असं नाही। ऑफकोर्स प्रार्थना केली पाहिजे, परंतु 24 तासच प्रार्थना केली पाहिजे असं कुठेही लिहिलं नाही। तर स्वर्गात कोण जाणार आहे? एक छोट्याशा सेवेद्वारे, एक छोट्याशा एका आपल्या जीवनामध्ये उचलल्या जाणाऱ्या एका पावलामुळे आपण स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतो। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती इतरांची सेवा करते, इतरांच्या मदतीला धावून जाते, ज्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर समजते की एक गरजू व्यक्ती आहे, त्याला खरोखरच कशाची तरी गरज आहे, तेव्हा त्या व्यक्तीच्या मदतीला दुसरा व्यक्ती धावून जातो। तो उघडा असतो तेव्हा त्याला कपडे देतो, जो भुकेलेला असतो त्यांना तो अन्न देतो, जेव्हा तो तहानलेला असतो तेव्हा तो त्याला पाणी देतो, आणि जेव्हा तो अंथरुणाला खिळलेला असतो तेव्हा त्याच्या भेटीला जातो। त्यावेळेला स्वर्गामध्ये त्याचा प्रवेश नक्कीच किंवा निश्चितच असतो। आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका साध्या सोप्या रीतीमध्ये स्वर्ग प्राप्ती कोणाला होणार आहे आणि शेवटी कोणाचा स्वर्गामध्ये प्रवेश होणार आहे हे एका दाखल्याद्वारे समजून सांगत आहे। प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, ज्या लोकांनी मी उघडा असताना त्याला वस्त्र दिले नाही किंवा त्याच्याकडे कानाडोळा केला, ज्या लोकांनी भुकेलेले असताना मला अन्न दिले नाही किंवा त्याच्याकडे कानाडोळा केला, तहानलेले असताना पाणी दिलं नाही, वस्त्र दिलं नाही, अशा लोकांना मात्र शेवटच्या दिवशी स्वर्ग प्राप्ती होणार नाही। परंतु जे लोक इतरांच्या सेवेसाठी धावून गेले, उघडे असताना, भुकेले असताना, तहानलेला असताना अन्न, वस्त्र, पाणी दिले, आजारी असताना भेटायला गेले, नक्कीच अशा लोकांचा प्रवेश स्वर्गामध्ये होणार नाही। येथे प्रभू येशू ख्रिस्त कुठल्याही प्रकार धर्माची किंवा कुठल्याही प्रकारच्या लोकांची उदाहरण देत नाही किंवा हा धर्मामधले लोक ते स्वर्गामध्ये जाणार आहे किंवा ख्रिस्ती आहे म्हणून स्वर्गामध्ये जाणार आहे, नाही। तर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मानवता हाच खरा धर्म आहे। जी व्यक्ती इतरांच्या मदतीला धावून जाते ती व्यक्ती ख्रिस्तास अधिक पसंत असते। जी व्यक्ती इतरांच्या जीवनामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न करते, इतरांचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न करत असते, ती व्यक्ती ख्रिस्ताला अधिक प्रिय असते आणि त्या व्यक्तीचं नाव या स्वर्ग राज्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे। आणि म्हणून मदर तेरेसाला हे रहस्य कळलेलं होतं, म्हणून मदर तेरेसाने सर्व गोरगरिबांची सेवा केली होती। सेवेद्वारे तिने परमेश्वराचं मन जिंकलेलं होतं, सेवेद्वारे तिने इतरांना एकत्र आलेलं होतं। जे उघडे होते, नांगडे होते, भुकेले होते, त्या सर्वांना तिने अन्न देऊन आध्यात्मिक वाढ दिलेली होती, ख्रिस्त त्यांना दिलेला होता। आणि म्हणून आज स्वर्गामध्ये तिचा प्रवेश झालेला आहे। आपण देखील स्वर्गामध्ये आपलं नाव करू शकतो। आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही, तर आपल्या परीने होईल किंवा शक्य होईल तिथे आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इतरांची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कानाडोळा न करता इतरांच्या मदतीला जेव्हा आपण धावून जाणार तर नक्कीच परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपल्याला स्वर्ग प्राप्ती नक्कीच देणार आहे। आमेन।